आणि मम्मी इथं केळवणचं जेवण. आम्ही पुरणपोळी बनवणार आज. खोबरं द्या. काय आलं असं काय आलं. झाली पुरणपोळी बनवून झाली, सगळं जेवण बनवून झालं. आता फक्त वेट आहे त्यांचा येण्याचा. काय 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 नाही बरोबर आहे. कोण कोण आहे जेवायला? कारण काकाचीच फॅमिली आहे ना, फक्त 4 लोक. काका, बाय, अजून हर्ष आणि अभि. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. मम्मी बघा इकडेच आहे. काय झालं? काय विचार करते? पप्पा बघा तिकडेच हातोरणातच मोबाईल वापरतात. मग आज नाश्ता काय बनवलाय? पोहे. अरे बापरे, कांदे पोहे खाऊन पण झाले काय? मम्मा इकडे ये. दे पप्पा आणि मला नाश्ता. पप्पाने खाल्ला. पप्पाने खाला पण मी उठायच्या पहिलाच खाऊन झाले. तुला आवाज येईल. अरे बापरे, जाऊ दे, मी हाफ फ्रेश होतो, मला दे. एक घे. तुझा तोंडू. हाँ तो दे 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 दे. लिंबू घे. मैं आया 2 मिनिट में. नाश्ता करून झालाय माझा. मम्मी बघा इथे काय करते, कपडे घासते. कपडे घासून मग वॉशिंग मशीन मध्ये लावणार. मम्मीला आजकाल काय होतं काय माहिती, नाश्त्यासोबत जेवण पण बनवते. बघा जेवण बनवून ठेवले मम्मीने. आज संडे है. थकली मम्मी बिचारी, थकली. मम्मीने बघा सगळे कपडे टाकलेत. बंद करू? सरफ टाकायचं ना. सरफ नाही टाकायचं. चालू नाही करणार अजून. अच्छा अच्छा. फिलहाल तर कपडे टाकून ठेवलेत फक्त, नंतर चालू करतो. मी ना आंघोळ करून फ्रेश झालोय आणि चाललोय आता दुकानात. कारण मम्मीने ना बघा ही लिस्ट दिली आहे. अरे कुठं गेली लिस्ट? हां, ही लिस्ट दिली आहे. याच्यामध्ये कोथिंबीर, तांदूळ बिंदूळ आणायचे आहेत. कारण आज माझ्या काकाच्या मुलीचं लग्न आहे ना आता, तर आज तिचं केळवण आहे. म्हणजे घरी बोलवलं आहे मम्मीने तिला जेवायला. ते असतं ना लग्नाच्या पहिल्या जेवायला बोलवतात, त्यासाठी. तर ते सगळी सामग्री आणायला चाललो आहे. तर संध्याकाळी ती येणार आहे जेवायला, म्हणून सगळी सामग्री आवरावर करून ठेवणार आहे. पुरणपोळी वगैरे बनवणार आहे मम्मी. त्याचे सामान सगळं घ्यायला चाललो आहे मी आता दुकानात. सगळं अर्धा सामान भेटतं आहे माहिती का. तिथे आता फक्त तांदूळ भेटले. ते बोलते कढीपत्ता नाही, कोथिंबीर नाही आहे, हे नाही ते नाही. म्हणून आता पुढे जातो घ्यायला. काय यार, मम्मी बोलली एकाच दुकानात सगळं भेटेल, पण भेटलंच नाही. हाश भेटलं बाबा सगळं. पप्पा बघा इथं दाढी करतायत आणि मम्मी इथं केळवणचं जेवण. आम्ही पुरणपोळी बनवणार आज. खोबरं द्या. काय आलं असं काय आलं. असं काय आलं. बघत असते. आम्ही काय काय बनवणार आहे पूर्ण? भाजी, भात, चपाती. कुठली भाजी? पनीरची. चपाती बनवणार काय पुरणपोळी? पुरणपोळी. तेच. हे बाबा खबर संपू नकोस. मसाला नाही पाहिजे एवढा. मम्मी तिकडं घरी जेवण करते केळवणाचं. आणि आम्ही इथे आज संडे तर निळकंठच्या बाजाराला आलो आहे. तिथं निळकंठ नावाची एक जागा आहे, तिथं बाजाराला आलो आहे. तर आज चक्क पप्पा आहेत सोबत बाजाराला, माहिती आहे का. दर टायमाला मम्मी येते, पण या टायमाला पप्पा आहेत. पप्पा सध्यासाठी कुठं जात नाहीत मार्केट बिर्केटला, कधीच कुठं जात नाहीत. मम्मीच जाते माझ्यासोबत, पण पप्पा आज आलेत.
आत्तासा स्टार्ट झालाय वाटतं पप्पा. अजून लावलं नाही कोणी भाजी बिजी. तिथं पुढं लावली पप्पा भाजी. इथं बघा, तिथं ट्रॅक ना 200 रुपयाला माहिती का. हा, गेल्या टायमाला आलो होतो ना, विचारलं होतं मी ट्रॅक. पप्पा बघा एकदम शांतपणे भाजी घेतात नाही का. नाहीतर मम्मी इकडून तिकडून बार्गनिंग करून ना त्या समोरच्या माणसाला पूर्ण गार करून टाकते. तर पप्पानी तर 5 मिनिटात सगळं घेतलं माहिती का. बघा एवढं सगळं घेतलं, प्लस हे पण घेतलं. जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटात आमचं झालं. पण आता घरी चाललो आहे माहिती का, शांतपणे. हा पप्पा. मम्मी हा बघ, तुझ्याशी जास्त तर पप्पानी शांतपणे बाजार केलं. आणि प्लस जास्त तुझे जास्तच घेऊन आले बघ सगळं. मग कलिंगड आणलं. हा 2 कलिंगड. कितीला? 50ला 2 मला वाटतं. 25ला एक. बरोबर, 25ला आणतो ना. हा. फायनली पनीरची भाजी रेडी झाली. ए रुक ढक मत मा, देखा नाही तो दे. अरे काहीतरी पडेल आतमध्ये. हा हे बघा, टोटल आम्ही 8 जण आहेत. 4 पोरं आमच्या आमटी खायत नाही ते. आम्ही 4 आणि काकाचे 4. म्हणजे काकाचा मोठा मुलगा, काकाचा छोटा मुलगा आणि काकाची मुलगी जिचं लग्न होणार आहे. आपण काहीतरी नंतर बनवून पुरले नाही का. हां चलेगा. दादा फोडणी भात करून देते असं. झाली पुरणपोळी बनवून झाली, सगळं जेवण बनवून झालं. आता फक्त वेट आहे त्यांचं येण्याचा. एवढं पुरण काय भात घाल थोडा अजून. काय भात घाल थोडा अजून. नाही बरोबर आहे. कोण आहे जेवायला, कारण काकाचीच फॅमिली आहे ना फक्त 4 लोक. काका, बाय, अजून हर्षो आणि अभि है ना. एवढेच 4 जण आहेत बस. आहे ना, ते 4 आणि आपण 4. 8 जण होईल. अजून कोण आहे, अनुवत्या वगैरे पण? नाही ती जेवणार नाही आमच्या. अच्छा हां बरोबर. बघ आमटी भाजी बघ. बरोबर आहे. भाजी ह्याच्यात आहे, आमटी ह्याच्यात आहे. हां ठीक आहे, एवढी बस झाली. भात पण एवढा बस झाला. नको घालून थोडासा. जागेवर घालायचा नंतर जर कमी पडलं है ना. फक्त तुला वेट उशिरा आहे जेवायचा. ते. हा चालेल ना. मांडवी त्या रुपयाने. अरे आपल्याला नाही भेटलं तरी चालेल, हा, नंतर. आपण नंतर खाऊ भात बनवून, जर पुरला नाही तर. वेट आहे फक्त त्यांच्या येण्याचं. सगळं जेवण झालेलं आहे. फायनली केळवण सुरू. ते बघा बाय तिथे बसली आहे, सगळे बसलेत बघा मस्त पद्धतशीर. आहे का जेवण व्यवस्थित? पक्का? हा बसतो ना, थोड्या वेळाने बसतो ना. झालं बाई केळवण. ते लोक गेले घरी. आणि पप्पाला बघा कुर्ता घेतला लग्नासाठी. छान कलर आहे ना, मस्त आहे, चांगला दिसणार. हा कुर्ता आणि पैजामा मस्त घेतला. मम्मी पण जेवली, आता भांडी घासते बघा. आणि इकडे पप्पा हातरून घालतायत. जेवण वगैरे झालंय, आता आईस्क्रीम टाइम. मम्मी पण बघा, मम्मीने बघा ते परत बांधलंय डोक्याला पानं. चला आईस्क्रीम खाऊन झालाय, आता झोपायची तयारी पण झालेली आहे. ब्लॉग एंड करायची पण वेळ आलेली आहे मित्रांनो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. जे पण चॅनलवरती नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा. या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगला. बाय.